ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. ओकाद्वाराचारी विषयी अशक्त, संत कृपे त्वरित उद्धारती. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. अखंडित नामा त्यांची वास पाहे, अखंडित नामा त्यांची वास पाहे. निशिदी निध्याय शांत संग, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन. त्यांच्या कृपा पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे किंवा श्री संताची मताचरणावरी साष्टांग हे करी दंड. त्याचप्रमाणे मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, यावर करी संतांच्या, यावर मस्तक हे पायावर, मस्तक पायावर,
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दिनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवरी नाम देत दोष जाती सेवेकरता घेतला राहून भगवंताचे लाडके भक्त असणारे लढवा भक्त असणारे प्रेम भक्त असणारे संत शिरोमणी नामदेव महाराजांचा आवाज आहे. त्याबद्दल नामदेव महाराज संत महात्मे कशा करता अवताराला येतात, संताची महती काय नाही का, संताच्या संगतीमध्ये काय फायदा होतो आणि अशा संत संगतीविषयी महाराज नाही का आपली अनन्यता प्रकट करतात. आणि संतांचं चरित्र अलौकिक आहे, संत महात्मे अलौकिक आहेत बरं. आणि त्या संताविषयी महाराज आपली अनन्यता प्रकट करतात. त्याच्या 3 गोष्टी अलौकिक आहेत, मी नेहमी सांगतो. एक भगवान परमात्मा अलौकिक आहे, दुसरा संत अलौकिक आहे आणि तिसरं देवाचं नाव अलौकिक आहे. देव संत आणि नाम या तिन्ही विषयी संत महात्म्या आनंद दाखवतो. बघा तुम्ही संतांचं कवित्व बघा, या 3 गोष्टीची मागणी घेते बरं. ठिकठिकाणी संत संगतीची मागणी माहिती आहे, ठिकठिकाणी भगवंताच्या नामचिंतनाची मागणी माहिती आहे नाही का. आणि अलौकिक आहे बरं. आणि व्यवहारामध्ये नाही का देव संत आणि नामचिंतन ह्या 3 गोष्टीशिवाय चौथी गोष्ट आपल्याला आवडलीच नाही पाहिजे. पण दुर्दैव असं आहे, ह्या 3 गोष्टी सोडून तुम्हा आम्हाला सगळं आवडतं. देव अलौकिक आहे. आता अलौकिक कशाला म्हणतात, लौकिक जगतामध्ये ज्याची किंमत कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात. नंबर 1, ज्याच्यावर काळा सत्ता चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. आणि जे पंचमहाभूतामध्ये कधी अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात. विठ्ठल देवाची किंमत तुम्हाला आम्हाला कळत नाही, लौकिक जगत किंमत कळत नाही, देवाची किंमत कळत नाही. कशावरून, आता ठिकाणी एवढं मंदिर मोठं मंदिर आहे, गावची लोकसंख्या किती आहे आणि 1000 किती आहे त्याच्यावरून तुम्हा आम्हाला देव आवडत नाही बघा. म्हणून तर म्हणतात देव न लगे देव न लगे साठवणी छरदले जागे. देव नको म्हणते. आई साहेबांनी देवाच्या बोटा धरलं, सगळ्या द्वारकामध्ये फिरल्या. देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐकायला घर पुतणी ऐकायला घर पुतणी ऐकायला घर पुतणी
असं म्हणजे देवाचं बोटं धरलं, देव घ्यायचा कोणाला घ्यायला तयार आहे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐकावं लागत. त्याचं उत्तर काय तुमचं आमचं? देव नलगे, देव नलगे. कारण देव ठेवायला आमच्याकडे जागा नाही. बघा तुम्ही, आम्ही 5 कोटीचा बंगला म्हणतो, त्याच्यात 10-12 खोल्या असतात. बरं, थोरल्या मुलाची खोली वेगळी, मधल्या मुलाची खोली वेगळी, धाकट्या मुलाची खोली वेगळी, मुलीची खोली वेगळी, अभ्यासाची खोली वेगळी, टीव्हीची खोली वेगळी, नाही का? 10-12 खोल्या, 5 कोटीचा बंगला. त्याला म्हणून बाबा रे देवघर कुठं आहे तुमचं महाराज? त्याला तेवढी जागा शिल्लक नाही. बरं, मग आमचं देवघर असतं कुठं माहितीये का? जी वेस्टेज जागा असेल, वेस्टेज, या ठिकाणी कुणी जाऊ शकत नाही, कुठेतरी सांडायला कोपऱ्यामध्ये सांडायला. बरं, म्हणून तर महाराज म्हणतात, देवधर्म सांगी पडिले सगळं, देवधर्म सांगी पडिले सगळं, विषयी गोंधळा गाजते. कुठेतरी तांदळाच्या कोपऱ्यामध्ये असतं का? देव ठेवायला आपल्याला नाही, आणि देव आम्हाला आवडत नाही. बरं, मला असं कसं म्हणता आवडत नाही का? आवडतो, पण जसा आवडायला पाहिजे तसा आवडत नाही. बरं, आवडायची हरी अंतरापासून आवडतं का असा नाही. आणि त्या माऊलीला विचारलं, माऊली मी तुम्हाला किती आवडतो? देव म्हणतात, माऊली म्हणतात, कानडिया विठोबा कानडिया बहु आवड अशी जीवापेक्षा जास्त देव आवडायला पाहिजे. बरं, आम्हाला तसं देव आवडत नाही. बरं, म्हणून कोरोना काळामध्ये कितीतरी लोकांनी माळा काढल्या. बरं, नाही, कारण दारू पिल्यानंतर कोरोना होत नाही असं म्हणतात. नाही, किती लोकांनी माळा काढल्या. आहे तुमच्या देवाची आवड एवढी? नुसतं मनाला आम्हाला चांगलं गोड वाटतं स्वरामध्ये. बरं, देव जावा वारा नुसतं म्हणायला. बरं, प्रत्यक्षामध्ये रामाने उदाहरण आहे, गंधमादन एक वानर होत, कुंभकर्ण युद्ध चालू आहे. कुंभकर्ण हा बलाढ्य नुसता असा हात केला, त्या हातामध्ये 5-50 वानर लागायचे. बरं, आणि असं दाबायचं, चेवून मारायचं. बरं, नुसता पाय टाकला जमिनीमध्ये, त्याच्याखाली 5-50 वानर मारायचे. एकदा हातामध्ये असं वानर घेतलं, आणि त्यात एक वानर होतं, आणि त्या वानराचा होता सुगंध. इतका सुवास सुंदर होता की कुंभकर्ण युद्ध करायचं विसरून गेला. ते वानर घेतलं, नाकाला वा वा काय सुगंध आहे, काय सुगंध आहे, काय सुगंध आहे. बाबा रे मी तुला जीवदान देतो, मी तुझ्यावर पसंत झालो, फक्त एक काम कर, एकदाच म्हण मी रामाचा नसून रावणाचा आहे, म्हण मी तुला जीवदान देतो. आमचं उद्या मतदान असलं, आज आम्ही तारखे बदलतो. बरं, आता इलेक्शन झालं, काय धिंगाणा नाही, काय निष्ठा आपली, त्यांना म्हणून जमणार नाही. रावणाचं म्हणून जगण्यापेक्षा रामाचं म्हणून मेरे चांगलं. म्हणजे त्याला म्हणतात देह जावा राहू. अशा पद्धतीने देव आम्हाला आवडत नाही. याचं कारण का? लौकिक देव अलौकिक आहे, तुम्हाला मला किंमत कळत नाही. ज्याच्या काळात सत्ता चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. देवा काळात सत्ता चालत नाही. देवा पुढे काळ काय चालतं का? येथे कोठे काळ करेल देवापाशी बोल. देवा पुढे काय चालत नाही. आपल्याला माहित आहे, कृष्ण परमात्मा सांदीपनी गुरुकडे शिक्षण घेत असताना शिक्षण पूर्ण झालं आणि सांदीपनी गुरु म्हणतात, कृष्णा मला गुरुदक्षिणा हवी, काय मागायचे ते मागा. सांदीपनीचा गुरु मुलगा समुद्रामध्ये बुडून मरण पावला होता. सांदीपनी गुरु म्हणतात, कृष्णा माझा मेलेला मुलगा मला परत हवा म्हणले. बरं, म्हणजे कृष्ण परमात्मा काळाकडे गेले, सांगितलं माझ्या गुरुचा मुलगा मला परत दे. काळानं लगेच दिला. ही काळावर ज्याची सत्ता आहे त्याला अलौकिक म्हणतात.
जे पंचमहाभूतामध्ये अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात. देवाचा विचार केला, अहो पंचमहाभूताला जन्माला घालणारा भगवान परमात्मा एकलीची निकंठी म्हणून याने निर्माण केली 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणी पण पाचवी महाभूती कौतुके भिन्ने भिन्ने हो. जर पंचमूर्ताला जन्माला घालणार आहे तर त्याच्यात कशाला अडकलो म्हणून भगवान परमात्मा अलौकिक आहे. विठ्ठल हीच तिन्ही विशेषण आमच्या देवाच्या नामचिंतनाकडे घ्यायची. नाम देखील अलौकिक आहे का तर आम्हाला नामाची किंमत कळत नाही. कशावरून आम्ही भजनात कीर्तनात जरी बसलो मंदिरात जरी बसलो घेत नाही त्याच्यावरून. आता मला सांगा आपण मंदिरात बसलोय सप्त्यामध्ये बसलोय रावळामध्ये बसलो असून तर ते घेत नसेल मंदिरात बसून तर घरी काय दिवा लावणार आहे किंमत कळत नाही. आम्ही नाव घेतो नाही असं नाही पण कधी माहितीये का भीतीपोटी बरं आम्ही त्याची रात्र असावी रात्रीचे 2 वाजले असावे हा एकटाच रस्ते निघाला असावा समोर स्मशानभूमी असावी. मला सांगा त्याला गाणं आठवेल ग त्या टायमाला जसं जसं स्मशानभूमी जवळ येईल तसा तसा जो वेग वाढतो बरं. सुरुवातीला राम 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 जवळ आलं राम 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 एकदम जवळ आलं राम 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 राम. एकदा त्या स्मशानभूमी ओलांडली गावातल्या एक दिसल्या हा रामाचा बाप. आम्ही फक्त भीतीपुट नामचिंतन करतो आवडीन करत ते किंमत कळत नाही. नामचिंतनाची काळ सत्ता चालत नाही. नाम काळाचे हे काळ काळाचा काळ नाम आहे. ज्या ठिकाणी नामचिंतन आहे त्या ठिकाणी काळ राहू शकत नाही. आमचे गुरुवारी मधुकर महाराज शिंपे सांगायचे वैकुंठवासी संस्थेमध्ये आळंदीचे बरं ते सांगायचे नाम ऐकलं की काळ थांबत नाही तो पळ सुटतो. कसा दर 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 दूर 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 पळ सुटला काही काळा बापुडे रे. त्याचा अर्थ सांगायचे दरदर दरदर दुरदूर ह्याचा अर्थ सांगू का म्हणली महाराज सांगायचे दरदर दरदर दुरदूर म्हणजे चिंचिंग चिमट पळतो म्हणजे नुसता साधा पळत नाही गांधीला पाहिलं पळतो म्हणजे. काळा सत्ता नामावर चालत नाही नामचिंतन अलौकिक आहे. आणि नामचिंतन पंचमहाभूत अडकत नाही. बघा सर्वात व्यापक पृथ्वी आहे. पृथ्वी आग तेज वायू आकाश पंचतत्व आहेत ना. सर्वात व्यापक पृथ्वी आहे त्याच्यापेक्षा व्यापक आप आहे. आपापेक्षा व्यापक तेज आहे. तेजापेक्षा व्यापक वायू आहे. वायूपेक्षा व्यापक आकाश आहे. आणि आकाशापेक्षा व्यापक गगनावनी वाड नामा गगनावनी वाड नामा ज्ञानदेव मला सांगा आग पृथ्वी तेज वायू आकाश ह्याच्यापेक्षा वाढ म्हणजे श्रेष्ठ धरताचा अर्थ वाढ म्हणजे मोठा धरा दुसरा अर्थ श्रेष्ठ धरा नाही का म्हणजे आकाशापेक्षा मोठा असं नामचिंतन ते पंचमध्ये अडकेल गाव पण नामचिंतन
अलौकिक आहे. आणि तसं संत महात्म्य अलौकिक आहेत. त्याच्या तेच विषय जाणं. लौकिक ग्रंथामध्ये तुम्हाला आम्हाला संतांची किंमत कळत नाही. आणि संतांची किंमत कळली असती तर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांना लोकांनी त्रास दिला असता का? बरं, त्रास देणारे कोण होते? तुमच्या सर्वसामान्य लोक नव्हते बरं, मोठे मोठे ज्ञानी, विद्वान, पंडित, उच्चवर्णीय होते बरं. याचं कारण का? तर लौकिक जगतामध्ये संतांची किंमत कळत नाही म्हणून संत अलौकिक आहे. संत अलौकिक का? तर संतावर काळा सत्ता चालत नाही. संत पुढे काळाचं काय चालत नाही का? काळ गुलाम सलाम करी तो किया घरी राबतो जगा खाय आम्ही माता दिले पाय, आम्ही माता दिले पाय, आम्ही माता दिले पाय. जगा काळा खाय आम्ही माता दिले पाय, आम्ही माता दिले पाय, आम्ही माता दिले पाय. जगाला खाणारा का? पण महाराज जगा काळ खाय आम्ही माता दिले पाय. नाही का? काळाच्या डोक्यावर महाराजांनी पाय धरून वैकुंठाला गेले का नाही? काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत महात्मे अलौकिक आहे. संतांचं जीवन पंचमहाभूतीत अडकत नाही बरं. म्हणून बघा, एका एका संतांनी एका एका तत्वावरती विजय मिळवला. पृथ्वी तत्वावरती आमच्या ज्ञानोबरांनी विजय मिळवला. ज्ञानदेव घेतले दान, हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. नाही का? आपल्या तत्वावरती शांती ब्रह्म असणारे एकनाथ महाराजांनी विजय मिळवला. त्या गोदावरीच्या पात्रामध्ये बुडी मारली, त्याच्यामध्ये विलीन झाली, परत आल्याची नाही. ते ज्या तत्वामध्ये चित्कन असणाऱ्या आमच्या मुक्ताबाईंनी विजय मिळवला. प्रकाश झाला विजयाचा, आणि त्या विजयाच्या प्रकाशामध्ये, तेजामध्ये आमच्या मुक्ताबाई विलीन झाल्या. वायू या तत्वावरती जनार्दन स्वामींनी विजय मिळवला, आणि आकाश या तत्वावरती दस्तूर खुद्द आमच्या तुकोबांनी विजय मिळवला. मानव देह घेऊन निर्धान गेले म्हणून संत हे अलौकिक आहे. मग देव, संत आणि नामचिंतन ह्या तिन्ही विषयी संत महात्मे आनंद राहतात ना. ठीक आहे. म्हणून संतांचं वर्णन करून सेवेचं घेतलं. आपण संतांची माहिती सांगणार आहे, संतांचं श्रेष्ठ सांगणार आहे, संत संगीतामध्ये काय सुख आहे ठीक आहे सांगणार आहे. मग संतांची संगत हे अत्यावश्यक आहे. पण गंमताचे दुर्दैव असं आहे, अत्यावश्यक नाही संत संगती तुम्हाला आम्हाला आवश्यक वाटत नाही. आणि व्यवहारामध्ये जे अत्यावश्यक नाही त्याची तुम्हाला आम्हाला गरज वाटते. ते दुर्व्यसन येत नाही का? दारू पिणं अत्यावश्यक आहे का? दारू प्यायला ती असं आहे का? दारू पिण्याचा संसार सुखाचा होतो, त्याला धनप्राप्ती होते, शरीर चांगलं, असं काय का? अत्यावश्यक नाही. पण तुम्हाला आम्हाला लोकांना अत्यावश्यक वाटतं का नाही? दुर्व्यसन सगळी बघा, वेडी वरणं, सिगरेट वरणं, तंबाखू खाणं हे अत्यावश्यक आहे का? तंबाखू खायलाच पाहिजे का? पण आपण अशी सवय लावून घेतली रे नाही का? काही काही लोक असे विचित्र आहेत बरं, दिवसभर तंबाखू खात नाहीत पण संडासला जाताना तंबाखू खातो. म्हणजे का? आम्हाला खाल्ल्याशिवाय संडास येत नाही. म्हणजे आता काही साधन झालं. मी लहानापासून मोठे सर्वांनाच खायला पाहिजे की नाही?
अत्यावश्यक नाही, पण तुम्हाला आम्हाला अत्यावश्यक वाटते. विठ्ठल जीवनामध्ये संगत कुणाची करावी हे महत्वाचे. बरं, संताची मुलगी महत्वाची आहे. संताच्या संगतीशिवाय इतर वाईट संगत करू नये. बरं, किती वाईट संगत आहे बघा तुम्ही. नुसतं वाईटाचं दर्शन झालं तरी घोटाळा होतो. बरं, क्षणभर तुका म्हणे क्षण नको त्रयाचे दर्शन. क्षणभर दर्शन झालं वाईटाचं. आजयमुळे वाईट नव्हता बरं, चांगला सत्शील होता, पुण्यशील होता. पण त्याच्या गल्लीत गेला असताना वेश्येची गल्ली होती. तिथे एक जार पुरुष एका वेश्येबरोबर क्रीडा करत होता आणि त्यांनी नुसतं डोळ्यानं पाहिलं, नुसतं दर्शन झालं. परिणाम असा झाला, आजाने वाम मार्गाला नुसतं दर्शन झालं. आणि संगत मध्ये किती वाईट आहे. पण संगत कोणाची करावी असं आहे, संगतीवर अवलंबून आहे. वाईटही संगत मिळाली, विचारामध्ये फरक पडतो, आचरणामध्ये फरक पडतो आणि कृतीमध्ये फरक पडतो. आजयमय चांगला होता, पण वाईटाचं दर्शन झालं, कृतीमध्ये फरक पडला, आचरणामध्ये फरक पडला आणि विचारामध्ये फरक पडला. विठ्ठल वाईट संगीत किती वाईट आहे बघा, किती वाईट सांगतात नाही. ढेकणाचे संगे हिराजे भंगला आणि कुसंगे नाडला साधू जैसा. आता हिरा काठिण्यामध्ये सर्वात जास्त कठीण कोण असेल तर हिरा आहे. बरं, हिरा ठेवता हिरेनी वाच्य मारिता जो घनी. हिरा इतका कठीण सांगितलेलं आहे. आयरन ठेवला आणि घनानं घाव घातला तर एक तो हिरा जो आहे, एक तर आयरन शिरेल नाहीतर घनामध्ये शिरेल, पण फुटत मात्र नाही. इतका कठीण हिरा आहे. पण तोच हिरा ढेकणाच्या संगतीमध्ये आला, ढेकणाचं त्याला रक्त लागलं, तो हिरा फुटून जातो. अशी इतकी वाईट संगत आहे दुर्जनाची. बरं, मला एकदा प्रयोग करायचा आहे. बरं, माझ्याकडे ढेकणं भरपूर आहे, पण हिरा पण देतो. एवढा मौल्यवान हिरा आणि ढेकणा संगत आल्यामुळं दुभंग पावला. बरं, तसं एवढा आजयमय चांगला खरं, पण वाईटच संगत मिळाल्यामुळं तो मात्र वाम मार्गाला लागला. विठ्ठल विठ्ठल. असं आहे, दुर्जन किती वाईट आहे बघा. दुर्जनाचा सर्वांगात विषय. दुर्जन हा विंचूपेक्षा वाईट म्हणजे विंचूपेक्षा. विंचू आहे विंचू, सर्वांना बघितलेलं आहे. ज्याला भेटलाय त्याला चांगला अनुभव आहे नाही का. ज्याला साक्षात्कार झालं त्याला चांगलंच कळतं नाही का. तर विंचू आहे विंचू. मला सांगा, की पूर्वी गुरु राखणारी मुलं असत ना, जनावर राखणारी. आता गुरु राखणारी मुलं म्हणजे कोणती, मिरिट मध्ये आलेले नसतात. बरं, ज्याचा शाळेत संबंध नाही असलं तर विंचू शोधतात. त्या दगडा असतात, दगडाखाली विंचू असतो. आणि ते विंचू दिसला की मुलं काय करतात, त्या विंचूच्या नाकीला बांधतात दोरीनं. बरं, त्याची नांगे तोडतात. आता मला सांगा, विंचवाची नांगे तोडल्यानंतर तो विंचू हातावर घेतला काय, डोक्यावर घेतला काय, खिशात ठेवला काय, काय फरक आहे गो का. तरी विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विषय. पण महाराज म्हणतात दुर्जन इतका वाईट आहे, इतका वाईट आहे, तुका म्हणे विंचवाची नांगी आणि तैसा दुर्जन सर्वांगी.
विंचवाच्या मांडीत विषय मांडी तोडता येते आणि दुर्जन सर्वांगात विषय त्याचं काय काय तोडायचं नाही का. मग दुर्जन संगीत क्षणभर देखील नको आहे. एक क्षणभर तुला संगीत मिळाली तर वाईट परिणाम होतो आणि अर्धा क्षण संतांची संगती मिळाली त्याचा काय फायदा आहे नाही का, त्याची काय पुण्य आहे. असा एक दृष्टांत आहे. विश्वामित्र 80,000 वर्ष तपश्चर्या केलेली बरं. आणि वशिष्ठ म्हणून ते फार मोठे तपस्वी होते पण दोघांच्या मात्र वैर असायचे बरं नाही का. विश्वामित्र थोडे तामशी होते. एकदा विश्वामित्राच्या आश्रमात जाऊन वशिष्ठ निघाले असताना त्यांना वाटलं नाही का, किती जरी वैर असलं आपण भेटावं म्हणले त्यांना नाही का. म्हणून वशिष्ठ म्हणून वाट वाकडी केली. विश्वामित्राकडे आले. विश्वामित्र आल्यानंतर त्यांना वाटलं नाही का, आल्यानंतर शेवटी वैरी जरी घरी आला तर तिथं करावं लागतं. वशिष्ठ म्हणून आता तिथं केलं, सर्व वगैरे केलं, काहीतरी द्यावं लागतं ना आल्यानंतर. विश्वामित्रानं काय केलं सांगितलं. वशिष्ठ म्हणी मी तुम्हाला 1000 वर्षाच्या तपश्चर्याची पुण्य अर्पण करतो. किती? 1000 वर्ष तपश्चर्याची पुण्य तुम्हाला अर्पण केली म्हणजे. त्याला वशिष्ठ म्हणले काही दिवसानंतर, बरेच दिवसानंतर विश्वामित्र वशिष्ठ मुनीकडे आले. त्यांनी त्यांचं आदरातिथ्य केलं. आता ह्याने जसे 1000 वर्षाची पुण्य दिले तसं वशिष्ठ मुनी म्हणले हे नाही का, मी तुम्हाला काय देतो. त्यांनी सांगितलं अर्धा क्षण संतांच्या संगतीची पुण्य मी तुम्हाला अर्पण करतो म्हणजे बरं. विश्वामित्राला राग आला. मी 1000 वर्ष तपश्चर्यात अर्पण केलेले आणि या अर्धा क्षण संत संगती पुण्य करतात. आयर बघून तरी करायला पाहिजे का नाही. फ्रीज दिलाय आणि त्याला 100 रुपये शाळेत जमलं. मी 1000 वर्ष तपश्चर्यात पुण्य अर्पण केलेले आणि ते पण अर्धा क्षण. वशिष्ठ म्हणतात तुम्हाला संतांच्या संगतीची अर्धा क्षण किंमत तुम्हाला कळत नाही म्हणजे नाही. चला म्हणजे आपण विचारूया म्हणजे किती पुण्य. इंद्राकडे गेले. इंद्राने ओळखले गिरायक. त्याने माझा हात लांबणार झाला, मी उत्तर देऊ शकत नाही. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्माने सांगितलं तुम्ही शंकराकडे जावा नाही का. मग शंकर म्हणजे असं करा म्हणले तुम्ही शेष नारायणकडे जावा तर तुम्हाला तिथं उत्तर मिळेल. मग शेष नारायणकडे दोघं आलेले आहेत. आल्यानंतर दोघांना नमस्कार केला. शेष भगवान आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, त्याचं उत्तर तुमच्याकडे अपेक्षित. सांगा म्हणले. विश्वामित्र सांगितलं मी वशिष्ठ मुनीला 1000 वर्षाची तपस्याची पुण्य अर्पण केलेले ते श्रेष्ठ आहे का वशिष्ठ मुनी मला अर्धा क्षण संत संगतीची पुण्य अर्पण केलेले ती श्रेष्ठ आहे. त्याचं उत्तर द्या. तेव्हा शेष नारायण म्हणले असं करा म्हणले माझ्या डोक्यावर पृथ्वीचा भार झालेला आहे तो बाजूला सारा म्हणले मग मी तुम्हाला उत्तर देतो बरं. मग तुमच्या तपश्चर्याच्या जोरावरती बाजूला काढा. त्यावेळी सुमात्र आले. ठीक आहे म्हणले. विश्वामित्र म्हणले माझी 79,000 वर्ष तपश्चर्या मी अर्पण करतो की पृथ्वी माता शेष नारायणच्या डोक्यावर बाजूला हवा. तरी पण पृथ्वी माता काही बाजूला झाली नाही बरं. 79,000 वर्ष का म्हणलं माहिती का, कारण 1000 वर्ष आधी दिलेली दान बघ, तरी पृथ्वी माता हल्ली नाही. आता वशिष्ठ मुनीची पाहिजे नाही का. वशिष्ठ म्हणतात शेष नारायण भगवान अर्धाक्षर संतांची पुण्याई मी अर्पण करतो नाही का. असं म्हटल्याबरोबर ती पृथ्वी माता जी आहे बाजूला झाली नाही का. मग मात्र विश्वामित्रानं वशिष्ठ मुनीचे पाय धरले. विठ्ठल अशा असणारी संतांची संगत जी आहे
त्या संतांच्या संगतीविषयी नाही का ठिकठिकाणी संत महात्मे भगवंताकडे मागे एक नामचिंतनाविषयी एक देव संत संगतीविषयी नाही का नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा देववशे चित्ती त्यांची गडावी संगती नाही का अखंड जया तुझी प्रती माझ्या तया जे संगती मग्नी कमळापती तुझबाना आणि कंटाळ ठिकठिकाणी मागणी म्हणतात संत संगत फार महत्वाची आहे. कारण संतांच्या संगतीमध्ये सर्व सुख आहे बरं तुका म्हणजे सर्व सुख त्या संगती आणि घरेला पंगती संताची आहे नाही का सर्व सुख त्याला म्हणतात हे तो एक संतात आई लाभ पायी संत आणि खरा लाभ कोणता असेल सुख कोणता असेल संत संगतीमध्ये बरं म्हणून साधू संतांच्या संगतीविषयी सर्व संत महात्मे भगवंताकडे मागणी मागतात विठ्ठल ज्याच्याकडे मागणी मागतात आणि तो भगवान परमक मात्र संतांच्या संगतीशिवाय क्षणभर राहू शकत नाही. पण असं आहे संतांचं कार्य अलौकिक आहे. भगवंतापेक्षा संत महात्मे श्रेष्ठ सांगितलं. देव देखील अवताराला येतो संत अवताराला येतात दोघांचं कार्य एकच आहे बरं. देव तुम्ही कशा करता येतो यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारत आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे धर्म स्थापावया येथेशी देवराया धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना आणि संत महात्मे त्याच्याकरता येतात. धर्माचे पाळना करणे पाखांड करणे पाखांड करणे पाखांड धर्माचे पाळना करणे पाखांड करणे पाखांड देव ज्या कार्याकरता येतात त्याच कार्याला संत येतात. पण देवाचं आणि संतांच्या कार्यामध्ये फरक आहे बरं. देवाचा विषमत आहे भक्ता राखे पाया दुर्जनाशी संवारी असं आहे. गोकुळामध्ये कृष्ण जन्माला आला कृष्ण गोकुळी जन्माला पण दुष्टाचा अवतार सुटला नाही का. देवाचा अवतार झाला दासासुख दैत्याभय विषमत आहे बरं. आमच्या अण्णा सांगायची कृष्णाचा अवतार झाला गोकुळामध्ये मग गोकुळामध्ये दीपवाळी आणि मथुरेमध्ये शिमला नाही का. दासासुख देवाचे विषमत आहे भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी. पण संतांच्या कार्याचा विचार केला संत महात्म्याची विषमता नाही. संत महात्मे सर्वांचा उद्धार करतात. उतराले दिन दाना उतराले दिन दाना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले ब्रह्ममूर्ती
तरले ब्रह्ममूर्ती संत कधी अवतरले जो फक्त भक्तांचं रक्षण करतो दुष्ट नाश करतो आणि संत महात्मे मात्र सर्वांचा उद्धाराया आले दीन जना अवतार तू धराया अवतार देवापेक्षा संत श्रेष्ठ का नाही का देवाला विषमत आहे संताकडे विषमत आहे बघा अवतार तुम्हा जड जीवाचा उद्धार करण्याकडे संताचा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकार येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी केवळ तुमचा आमचा उद्धार करण्याकरता संतांचा अवतार आहे म्हणून संतांची संगत फार महत्वाची आणि असं आहे भगवंताने आपल्याला अलौकिक नरदे दिलेले आहे अनमोल नरदे आहे कशा करता देवे दिला देह भजन गोमटा किंवा दिली इंद्रिय आता पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीव पण भाऊ भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता नरदे आहे जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही तोपर्यंत सार्थकता नाही तुका मन जन्मा आले ते आले ते
निरंतरी तुका माने जन्म हालत माने जन्म हालत जोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाही तोपर्यंत सार्थक नाही. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. आणि अशा भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. साधू संतांशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. संताविना प्राप्ती नाही. ऐशी वेद देती बाई. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संत संगीत राहिले पाहिजे ना. संत पायी माता ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप. संत चरणी ठेविता भाव आणि आपे आप भेटे देव. गंमत अशी आहे नुसता देवाच्या विषयाला किंमत नाही. देवाची भेट झाली संताची भेट होईल याची गॅरंटी नाही. पण संताची भेट झाली की देवाची भेट आपोआप होते. संताशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही का. मग आमच्या नामदेवाचे उदाहरण आहे. नामदेव देवाची प्राप्ती होती पण संताची प्राप्ती नव्हती बरं. म्हणून आमचे नामदेव महाराज संतांच्या सभेमध्ये कच्चा मार्ग ठरवलं. कारण नामदेवाला पूर्ण ज्ञान नव्हतं. नामदेव महाराजाला फक्त मंदिरामध्ये दिसायचं बरं, इतर देव दिसत नाही. देव फक्त मंदिरामध्ये मरत आहे. गाव विठ्ठलाच्या स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आजीच्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची सर्वागती राम देहादे एक सूर्यप्रकाश कसा सरस्मी. नाही का प्रत्येक ठिकाणी देव बघून उरलेला आहे. पण नामदेव महाराज दुसरीकडे देव दिसत नव्हता बरं. का तर गुरुची भेट नाही संताची भेट नाही बरं. म्हणून आमच्या नामदेव मुद्दाम देवाला संताकडे पाठवलं. निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई गोरोबा काका बरेच संत म्हणजे मान्य होते. आणि त्या सभेमध्ये नामदेव महाराज आले. तुमचे निवृत्ती उठले केली प्रदक्षिणा वंदिले चरण. पंढरपूरचा म्हणून मान किती बघा. नामदेव महाराज आल्याबरोबर सगळे संत उठून उभे राहिले बरं. कारण देवाचा लाडका आहे, देवाचा लिलीवाळा आहे. शिवाय पंढरपूरचे आहे नाही का. पंढरपूरच्या माणसाला किंमत आहे का नाही. देवाचा लाडका आहे म्हणून बसलेले सर्व संत उठून राहिले. उठून निवृत्ती केलं ते दर्शन प्रदक्षिणा घातली नामदेव महाराज. झाला अभिमान नाम याशी. नामदेवचा अभिमान झाला का पंढरपूरचा आहे देवाच्या जवळचा आहे माझा अधिकार आहे म्हणून माझ्या पाया पडतात बरं. मी यांच्या काय पाया पडू. देवाच्या जवळी आणि निरंतर म्हणून मला अधिकार आहे नाही का. पाया पडले नाही. उठेले ज्ञानेश्वर केले ते दर्शन. ज्ञानेश्वर मध्ये उठली त्यांनी दर्शन घेतलं. नामदेव हे तर माझ्यापेक्षा लहान आहे म्हणजे नाही का. यांच्या काय पाया पडायचं. सोपान काका मुक्ताबाई कोणाच्या पाया पडले नाही. हे खटकलं आमच्या
मुक्ताबाईला बरं. मुक्ताबाई म्हणजे लवंगी मिरची होती बरं. नूरदादा म्हणतात मुक्ताबाई अगं दर्शन घे. मुक्ताबाई म्हणजे तुम्हाला पोळका असेल दंडवत घाला नाही का, म्हणजे मुक्ताबाई घाला दंडवत आणि आपण दर्शन नाही घे त्याचे काय दर्शन घ्यायचे नाही का. अखंड देवाला देवाचा शेजार आणि कार्य अहंकार नाही गेला. उसाची शेजारी एरंडाचे झाड म्हणजे देवाजवळ धान उपयोग काय म्हणजे याचा अभिमान गेला नाही, कोणाच्या पाया पडला नाही. मूर्तीदेव म्हणे आईचे म्हणू नये, धन्यभाग्य पाय संत आले असं म्हणू नये म्हणले नाही का. संत आहेत, पंढरपूरचे आहेत, फार मोठा अधिकार आहे. ते म्हणले तुम्हाला तुम्ही दर्शन घ्या, मी दर्शन घेणार नाही. त्या भर सभेमध्ये आमच्या मुक्ताबाईंना अपमान केला. म्हणजे अभिमान गेला नाही देवाला राहून काय उपयोग आहे. त्या ठिकाणी गोरोबा काका होते. काका आता कच्चं मडकं कोणतं पक्क कोणतं हे कोणाला कळतं, कुंभाराला कळतं का नाही. कुंभार होते, जुनाट म्हातारे होते. काका ह्या सभेमध्ये कच्चं मडकं कोणतं आहे आणि पक्क मडकं कोणतं शोधा म्हणजे बरं. काकानं हाताने धुपातली घेतलं बरं. पहिलं धुपातनं नूर तर डोकर मानलं डेरादारांनी का परब्रह्म पक्का आहे म्हणजे नाही का. त्याची तापट ज्ञानेश्वरावर आता काही कोरी उरी येते, त्याची तापट मी मुक्ताईला हानी अमृतसंजीवनी पुत्र आली, त्याची तापट सोपणाची डोई यात लेस नाही कोरे कोटी सगळं पक्क आहे. आणि त्याची थापटणे नामदेवावर नामदेवावर मारल्याबरोबर डोळे चोळे मोरी नाही का, नामदेव डोळे चोळा डोकं चोळा चोळा केलं बरं ओरडले नामदेव. अरे 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 नाही का. काका म्हणतात गोरा म्हणे कोरा राहिला घे बाई आणि शेंडेभर नाही भाजले पोटे आणि एवढंच म्हणले कोर आहे कच्चा आहे थोडं देखील भाजलं नाही. मग काका कच्चा मडक भाजायचं म्हणल्यानंतर काय करतात. काका म्हणजे आळेमध्ये भाजतात म्हणजे नामदेवांना ऐकलं, नामदेवांची धूम टोकली डायरेक्ट पंढरपूर बरं. देवा काय तुझी संत ही नामदेवची उद्गार बरं, ही संत मंडळी कपटी तुझी म्हणते बरं. काय संत मंडळी नाही का. मला त्या भर सभेमध्ये त्या मुक्ताबाईने अपमान केला, कच्चं मडकं ठरवलं आणि पक्क करण्याकरता म्हणून आळ्यामध्ये भाजण्याच्या प्रयत्न मी नशीब चांगलं जिवंत आलो नाही का. बरे जावे आजीवरी नाही पुढे मृत्यूची आहारी नाही वाचून आली तोरी नशीब चांगलं मी तुझ्याकडे आलो. त्यावेळेस देव म्हणतात नामदेवा खरंच तू कच्चा आहेस म्हणजे बघ, तुला पूर्ण ज्ञान नाही, तुला गुरुची भेट नाही, संताची भेट नाही. नामदेव म्हणले देवा संताची भेट गुरुची भेट कशा करता, तुझ्या प्राप्ती करता. मग तुझी प्राप्ती जर मला आधी झाली असता ना संताकडे जायची गरज काय. डायरेक्ट जर मंत्र्याची ओळख असेल तर चपरासारखं काय ओळखायची नाही का, त्याच्याकडे काय उचल लावायचं. देव म्हणजे जमणार नाही. नामदेवा नुसती माझी भेट झाली फक्त हाताने काम होतं आणि संताची भेट होऊन जर माझी भेट झाली मग मात्र बांधावर काय काम आहे. आणि संताची भेट नसल्यामुळे तुला माझ्याविषयी पूर्ण ज्ञान नाही बरं. तुम्हाला फक्त एक दिवशीच बघतो. जेव्हा असं कसं काय म्हणले तुम्ही कोणतेही रूप घ्या तुमची ओळख तुला बघा म्हणून 4 महिने उलटून दिले. देवाने परिचय काही ठरवलं. देवाने काय केलं, नामदेव महाराज सावता महाराज एका ठिकाणी बसले असताना देव पठाण झाले. पठाण यवनाचं विशेष केलं, दाढी वाढवलेले, कराय डोळे आहेत नाही का, हिरवे कपडे घातलेले आहेत. देव मुसलमान झाले. ज्या ठिकाणी नामदेव महाराज सावता महाराज त्या ठिकाणी आले, दुपारी 12 वाजलेले आहेत. डबा सोडला जेवणाचा. आता जेवण असल्यामुळे देवाने नाट्य केलेलं ना.
ते मांसाहारी जेवण होतं. डाबा उघडला बरं, वास आला. नामदेव असं नाकाला धरलं बरं. पण सावता म्हणून जेवण तर जेवण बघतो. भगवान म्हणतो या वारकरी म्हणलं जेवायला या म्हटलं. बरोबर सावता महाराज उठले आणि देवाजवळ त्या जेवण जाऊन बसले नाही का. आणि ते नामदेवांना पाहिलं. नामदेव महाराज म्हणले सावता बाटला म्हणले नाही का. धावत देवा आपला सावता बाटला म्हणले. एक तर तो मुसलमान नाही का, त्याचं खाणं बसलं म्हणले आणि या म्हणले की उष्ट तयार खायला बसला म्हणले नाही का. देव म्हणले नामदेवा तुम्हाला ओळख नाही. तो यवन दुसऱ्या नसून मी होतो. तुम्हाला ओळखलंच का? का तुला जो गुरु भेटले देवा म्हणजे दुसरं रूप घे म्हणजे ओळखतो नाही बघ म्हणजे. पण 2 महिने उलटून गेले. एकदा नामदेव महाराज गोपाळपुरामध्ये एका दगडावर बसले होते बरं, शेळीवर. देवानं देव घिसाडी झाली. घिसाडी रुक्मिणी साहेब घिसाडी. रूप म्हणजे रूप नाही काय. एक रेडा बरोबर घेतलेला आहे. खंडीभर मेंढर आहेत. 5-50 कोंबडे आहेत. घिसाड्यात सगळं घेतलेलं. आणि त्या ठिकाणी नामदेव महाराज नेमकं त्या ठिकाणी मुद्दाम आले बरं. हा घिसाडे म्हणतोय अगं म्हणजे भूक लागलेले स्वयंपाक कर. हे घिसाडे होते ना रुक्मिणी साहेब. तिने 3 दगड जमा केली. त्याच्यावर हंडी ठेवली. त्याच्यावर पाणी ओतलं. जाळ लावला. पाणी उकळू लागलं. ते म्हणजे पाणी उकळायला लागले याच्यात काय टाकू म्हणले नाही का. हा घिसाडे होता ना देव. तो म्हणतो असं कर म्हणले त्या 5-50 कोंबड्या आहेत ना टाक म्हणले त्याच्यामध्ये. नामदेवाने बघितलं बापरे म्हणले नाही का. ते अजून हंडी भरली नाही. असं कर म्हणले ती खंडभर मेंढर टाक म्हणले त्याच्यामध्ये. ती मेंढर टाकली त्याच्यामध्ये. ती अजून हंडी भरली नाही. असं कर म्हणले हा रेडा आहे ना रेडा कापून टाक म्हणले त्यामध्ये. रेडा टाकला. ते म्हणते अजून हंडी भरली नाही. नंतर त्या देवाने इकडे तिकडे बघितलं. नामदेवाकडे बघितलं. नामदेवाला तर आपल्यावर नंबर दिसतो बरं. तो घिसरा असं काय म्हणले तो वारकरी आहे ना तो टाक म्हणून नामदेवाची पळ सुटले डायरेक्ट देवाकडे. देवा काय तो घिसाडी काय ती घिसाडी नाही का. हंडी भरली नाही कोंबड्या टाक. हंडी भरली नाही मेंढे टाक. हंडी भरली नाही रेडा टाकला म्हणले. आणि पुन्हा माझ्याकडे बोट केली. नशीब चांगलं आलं नाही का. देव म्हणतात नामदेवा तुम्हाला ओळख नाही. ते घिसाडी रकमी होती आणि घिसाडी मी होतो. त्याचं कारण का तुला संताची भेट नाही. आणि त्यावेळेस देवानं संताकडे पाठवलं. आवल्या नागला विशोबा खेचाकर नाही का. विशोबा खेचर तिथलं चित्र वेगळंच होतं बरं. ते विशोबा खेचर पायामध्ये चपल्या आहेत. चपल्यासहित पाय महादेवाच्या पिंडीवर आहेत बरं. नामदेव आले ते विशोबा खेचर कोण आहेत. त्या देवाला विशोबा खेचर म्हणतात. नामदेव थंडगा आईस्क्रीम झालं. सांगणारा देव आणि हा गुरु म्हणले नाही का. ह्याला गुरु कोण घ्यायचं. त्यांनी चपल्यासहित पाय देवाला डोकं ठेवलेले आणि ह्याला गुरु करायचं. अहो बाबा तुम्हाला काय कळतं का म्हणले. चपल्यासहित पाय तुमच्या देवाच्या डोक्यावरती आहेत. हात जोडले बाबा रे मी एवढा शक्ती नाही. माझी एवढी ताकद नाही. मी स्वतःच्या स्वसामर्थ्यानं पाय देखील उचलू शकत नाही. तेव्हा माझे तू पाय उचलून बाजूला ठेव म्हणले बरं. नामदेव पाय उचलले बाजूला ठेवले. बाजूला ठेवल्याबरोबर त्या ठिकाणी चमत्कार असा झाला. त्या ठिकाणी दुसरी पिंड तयार झाली बरं. मग नामदेवाला समजलं यांना पाय ठेवत गरज नाही. देवाने तुझ्या पायाची गरज आहे. मग नामदेवाला गुरु घेतल्यानंतर मग आमच्या नामदेवाला पूर्णत्व आलं. नामदेवाला पंढरपूरला आले. देवानं परीक्षा विचारलं. देवानं काय केलं. देवाच्या हातामध्ये रोट्या होत्या. नामदेवाच्या हातामध्ये रोट्या होत्या. नामदेवाच्या आता तुपाची वाटी होती. देवानं कुत्र्याजवळ घेतलं. उडी मारली रोट्या पळून निघाली. नामदेव ओळखलं
देवा अरे कोरड्या रोट्या खाऊ नको, पोटात दुखेल, तूप लावून तरी खा. असं म्हटल्याने देवाने आपलं रूप प्रकट केलं. देव नामदेवा तुम्हाला आता कसं ओळखलंस? नामदेव मला म्हणतात नामा म्हणे खेचर पायी आणि ओळख झाली सर्व काही. मूर्ती संत जगी अवतरले. कशा करता? उद्धारायाले दिन जना. तुमच्या आमच्या दिन जनाचा उद्धार करण्याकरता संतांचा अवतार आहे. त्या संतांचं लौकिक सांगत असताना, शरीर सांगत असताना महाराज म्हणतात ब्रह्मादिक जे देव आहेत ते ब्रह्मादिक देव साधू संतांच्या पायाची पायवणी घेतात. बरं थोडक्यात पाय धुतलेलं पायवणी तीर्थ म्हणून घेतात. बरं ब्रह्मादिक देव एवढे त्यांच्या पायाची किंमत आहे. बरं असं आहे आमचा भगवान परमात्मा स्वतः संतांची पूजा करतो, संतांची सेवा करतो. एकदा नारद मुनी वैकुंठामध्ये गेले. आईसाहेबांनी विचारलं देव कुठे आहेत? आईसाहेबांनी उत्तर दिलं देव पूजा करतात म्हणले. बरं नारदाला असे वाटलं ज्याच्या त्रैलोक्य पूजा करते हा बाबा कोणाची पूजा करतो नाही. बघूया ते म्हणले. नारद महर्षी देवघरामध्ये वाकून बघितलं तर मूर्ती आहेत. कोणाच्या देवघरामध्ये? बळी आणि भीष्म, प्रल्हाद, नारद, विभीषण, वरद, चंद्रार्क, व्यास आणि वशिष्ठ, वाल्मिकादिक, अनेक पुंडलिक, शिरोमणी, शुकादिक योगी नाही का, या सर्व संतांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी नारदाची मूर्ती आहे. देव त्यांची पूजा करतो. नारदाचा अधिकार काय नाही का? हिरण्यकश्यपू, रावण नाही का, हे देवाचे हाडवरी. हिरण्यकश्यपूच्या राज्यामध्ये देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही. नाव घेऊन म्हणजे देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. पण त्या हिरण्यकश्यपूकडे नारद आले. हिरण्यकश्यप म्हणते नारद होतं तुमचं कीर्तन. आता कीर्तनात देवाचं नाव निघाले ते मात्र आवडून ऐकत होतं. बरं देवाचं हाडवेर. पण नारद आले, आपल्या आसनावरती बसवायचे, नारदाची पूजा करायची नाही का, आणि त्यांची पायवणी घ्यायची. सुदाम देवाचं चरित्र सांगतो. बालमित्र सुदामदेव सांदीपनीकडे शिकत असताना शिक्षण पूर्ण झालं. पण श्रीकृष्ण देव राजा झाले आणि सुदाम ब्राह्मण होते ना. 18-20 वर्ष दारिद्र्य, 4 दिवस चूल पेटत नाही, अन्न खायला मिळायचं नाही, कपडे लागते नाहीत अंगावरती, दारिद्र्य अवस्था. पण सुधारण्याचे काही चिन्ह नाही. बरं मग पत्नीने सांगितलं तुमचा बालमित्र कृष्ण आहे म्हणजे नाही का, त्याची भेट तर घेऊन या. हेतू वेगळा होता. बालमित्र आहे म्हणजे काहीतरी राजा आहे म्हणलं काहीतरी दिल आपल्याला ती. पण सुदाम ब्राह्मण होते, निरपेक्ष होते, काही आकर्षण त्यात जायचं नाही म्हणून जात नव्हते. पण बराच ताकद लावला माग. शेवटी असं आहे बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट हे पुरावे लागतात. बरं शेवटी पत्नीची आग्रह खातर निघाली. पण असं एक नियम असा आहे गुरुकडे जाताना, देवाकडे जाताना, राजाकडे जाताना रिकाम्या हाताने कधी जायचं नसतं. बरं गुरुचं, देवाचं नाही का, राजाचं रिकाम्या हाताने कधी दर्शन घ्यायचं नाही, रिकाम्या हाताने जायचं नाही. पण राजाकडे चालला कृष्ण की काही द्यायला पाहिजे ना. पण घरामध्ये काहीच नाही. बरं शोधाशोध चालू केली. एका गाडग्यामध्ये पोहे होते. बरं पोहे, मुठभर पोहे. ते पोहे घेतले आणि पोहे बांधण्याकरता चांगलं फडकं देखील नव्हतं. बरं 17 ठिकाणी गाठी दिलेलं उपर नव्हतं आणि त्यातल्या एका ठिकाणी ते पोहे बांधले. ते पोहेमध्ये निसते नाही का, त्याच्यात काय टाकलं नाही. बरं कांदा नाही, लसूण नाही, जिरं नाही, मोहरी नाही, शेंगदाण नाही, हळद नाही, मीठ नाही, कोरडेच पोहे. बरं आले. कृष्ण नगरीमध्ये आल्यानंतर आता ह्याला कोणी सोडेल का? यांचा अवस्था दाढी वाढलेली आहे, क्रूज चेहरा झालेला आहे, केस वाढलेले आहेत नाही का.
गरीब भिकाऱ्याचं करू, द्वारपाल अडवलं, आज सोडणार नाही. अरे बाबा मला गेला पाहिजे, माझ्या कृष्णाकडे काम आहे. द्वारपाल म्हणते ह्या भिकाऱ्याच्या काय काम आहे, नाही का सोडणार नाही. बरीच बाताबाजी झाली, काही सोड नाही काय कारण हे म्हणले मला सोडू नको पण हे काम कर म्हणले. कृष्णाला माझा निरोप तर दे तेवढा की तुमचा बालमित्र सुदामा आले, एवढं निरोप द्या म्हणले. बरं ते द्वारकाला वाटलं एवढं त्यांनी काय हरकत आहे, नाखुशीनेच गेले. बरं आणि सांगितलं देवा तुमचा कोणीतरी बालमित्र आहे, भिकारी आहे, काहीतरी केस वाढलेले सगळं खुश झालेलं आहे आणि तो म्हणतो तुमचा बालमित्र आहे आणि त्याने आपलं नाव सुदामा म्हणतो. सुदामा म्हटल्याबरोबर आमच्या देवानं असणार उभी मारली. बरं धावत गेले आणि एकदम सुदाम ब्राह्मणाला नाही का कडकडून मिठी मारली. बरं आणि ते मिठी मारलं पाहिल्या बरोबर ह्या द्वारपालाचं थंडगार आश्रम झालं. बरं अरे बापरे नाही का, त्याला धरलेलं आहे बोटाला, आसनावरती नेलेलं आहे, आसनावरती बसवलेलं आहे. अष्टनायक आहे सत्यभामा रुक्मिणी या सगळ्या बोलवल्या नाही का. त्यांनी यथोचित पूजा केली आणि ते पूजे केलेलं पायवणी जे आहे ते सर्वांनी प्राशन केलं. विठ्ठला विठ्ठला सर्व झालं. ते चित्र बघितलं त्या ऐश्वर्य देवाचं खजेल झाला. एवढं ऐश्वर्य आणि आपण ह्याला काय द्यावं, पोहे कशी द्यायचे नाही का, म्हणून ते काही पोहे देईच ना, तसंच बांधून ठेवलेले. ते देवच म्हणले अरे सुदामा माझ्या करता वहिनीनं काहीतरी भेटवस्तू दिली असेल म्हणजे नाही का. असं म्हटल्यानंतर मग मात्र सांगणं भाग पडलं. मग दिले ना म्हणले आणि ते उपरनं असं दाखवल्याबरोबर देवानं त्याची घ्यायची वाट बघितली नाही, लगेच उपरनं सोडलं, बचक मारली आणि तोंडामध्ये टाकणार तोपर्यंत त्या बायका होत्या ना बाकीच्या त्याने हातावर हाणलं त्यांच्या नाही का. देवा एकटंच खात आहे आम्हाला पण द्यायचं नाही का. पोहे सुद्धा मग देवाचे फके मारे कोरडे कोरड्या पोह्याकडे पाहिलं नाही. थोडं प्रेमात पाठीमागलं प्रेम भक्ती. मला सांगायचं काय, ब्रह्माजी त्यांची वंदिती पायवणी नाम घेता व निर्दोष जाते. पायवणी घेतात नेहमी संतांच्या पायाची धुळी आमचा भगवान परमात्मा आपल्या कपाळाला लावतो. नामे याचे पाठी चाले कीर्तीला लागावाया रज चरणीचे नाही का. अशा संतांच्या संगीताची माहिती असल्यामुळे नाही का ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी थोडं सांगतात. नाम घेता वदनी दोष जाती आणि अशा संतांचं नामचिंतन केलं सगळे दोष नाही का सगळे पाप नाहीच होतात. संतांच्या नामचिंतनाचे दोन फायदे आहेत. पहिला फायदा पुण्यवंत घेतात जनाची नावे नेगे माझी वाचा तुझी नेगे माझी वाचा तुझी. पुण्यवंत घेतात जनाची नावे नेगे माझी वाचा तुझी नेगे माझी वाचा तुझी. घेतात जनाची नावे मेरे फायदे आहे. बरं पहिला फायदा पुण्यवंत व्हावे घेता सज्जन. दुसरा फायदा तुका म्हणे पापे साती संताची या जपे. पुण्य मिळतं आणि पाप जात. एकमेव संताचं नामचिंतन. काय साधनानं पुण्य मिळतं पण पाप जात नाही, काय साधनानं पाप जातं पण पुण्य मिळत नाही. दान दिल्यानंतर पुण्य मिळतं पण केलेलं पाप जात नाही. काशीला गेल्यानंतर मांजर मारण्याचं पाप जाईल पण पुण्य मिळणार नाही. पण आमच्या संतांचं नामचिंतन केलं पुण्यही मिळतं आणि पाप हे जात नाही का. नाम घेत अवदनी दोष जाती. आणि अशा संतांकडे कुणी जरी गेलं नाही का ओका दुराचारी
जोराचे असो, दुष्ट असो, आजामेयासारखा दुष्ट, वाल्यापासारखा पापी, पण क्षणार्धामध्ये उद्धार झाला का नाही का? होका दुराचारी, विषयाशक्त. पण महाराज म्हणतात संत कृपा त्वरित, संताची कृपा झाली काही दिवसांनी त्वरित, संत कृपे त्वरित उद्धरती. आणि असं असलेलं संत महात्मे त्या संताविषयी, त्यांच्या संगतीविषयी नामदेव महाराज रात्रंदिवस नाही का अखंड संगतीची इच्छाधार करतात नाही का. अखंडित नाम त्याचा वाचप आहे, निशिदिनी ध्याय संत संग नाही का. संत संगतीची रात्रंदिवस इच्छा करतात. और संतांच्या संगतीची इच्छा स्वतः देव करतो. नामा म्हणे देव, इच्छी संत संग, आमाजी वल गजन्म जन्मी. पण नामदेव मला संत संग इच्छा करतात. अखंडित नाम, अखंडित नाम त्याचा वाचप आहे, निशिदिनी ध्याय संत संगती, ब्रह्मादिक त्यांची वृत्ती पाय, नाम घेता वदनी दोष जाती. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर